हाय फ्रेंड्स, मी स्वातीस कॉर्नर मराठी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला साबुदाण्याची खीर बनवून दाखवणार आहे। साबुदाण्याची खीर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त बनवते। साबुदाण्याच्या खीरीसाठी आपण घेणार अर्धी वाटी साबुदाणा, 2 चमचे साखर, काजू बदाम मनुके घेणार आहोत। आता आपण कढाई गरम होऊ द्यायची। त्याच्यात अर्धी वाटी पाणी घ्यायचे। पाणी असं कोमट होऊ द्यायचे। त्याच्यात आपण साबुदाणा टाकून घेणार आहोत। साबुदाणा चांगला घट्टसर होईपर्यंत त्याला आपण चाळत राहणार आहोत। कारण की आपण पाण्यामध्येच शिजवून घेणार आहोत, त्याला चांगला घट्टपणा येईपर्यंत। आता त्याचा कलर चेंज झालेला आहे बघा, छान असा घट्ट पण झालेला आहे। पाण्याची खीर तयार झालेली आहे। आता आपण थोड्या वेळ अजून आटून घेऊया। मग त्याच्यात आपण आता दूध घेतलेले आहे अर्धा लिटर। छान असं दूध टाकून घेऊया पूर्ण। त्याला चांगलं हलवून घट्टसर होईपर्यंत आटून घ्यायचे। 10-15 मिनटं परत शिजून घ्यायची आपल्याला छान मस्त। खूप छान लागती खाण्यासाठी, टेस्टी लागती। आता आपण थोडीशी केशर टाकून घेणार आहे कलर येण्यासाठी आणि स्वादासाठी पण। आता आपण साखर टाकून घेतलेली, दूध आटल्यानंतर छान असा कलर आलेला आहे। साबुदाणा घट्ट झालेला आहे, कलर चेंज होऊन झालेला आहे त्या खिरीचा। आता आपण थोडंसं तूप टाकून घेणार आहोत। त्याच्यात आपण काजू बदाम टाकून घेणार आहोत। आता काजू टाकणार आहोत। छान असं लालसर होईपर्यंत काजू बदाम परतून घ्यायचेत, तळून घ्यायचेत, म्हणजे कुरकुरीत लागतील ते। आणि आता आपण मनुके पण टाकलेले आहेत, ते पण फुगलेत। छान अशी खीर तयार झालेली। सगळ्यांनी स्वातीस कॉर्नर मराठीला लाईक सबस्क्राईब करा।